शहरातील विश्रामगृहाच्या मागील सरकारी जागेतील सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या गुलमोहराच्या वृक्षांची विनापरवानगी कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक जयप्रकाश गावंडे यांनी घटनास्थळी पाहणी केली। मात्र संबंधित जागा वनविभागाची नसून महसूल विभागाच्या अखत्यारीतील असल्याने पुढील कारवाईची जबाबदारी महसूल प्रशासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सरकारी जागेतील वृक्षतोडीचे पुरावे समोर आले असूनही अद्याप दोषींची ओळख पटलेली नाही। ही वृक्षतोड कोणी, कोणाच्या आदेशाने आणि कोणाच्या संरक्षणाखाली केली याबाबतही कोणताही खुलासा झालेला नाही। एकीकडे शासन वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे सरकारी जागेवरील झाडांची बेकायदा कत्तल होत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे।